फाईट आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र सामन्याचा आगाज होतोय तो या विकेटमुळे. आज जल्लोष साजरा करतोय तो संघ स्वामी इलेव्हन, कारण त्यांना माहिती आहे शैलेशच्या विकेटचं महत्व किती आहे. सूरज वाघ यांचं मात्र कौतुक करावं लागलं. नक्कीच त्या ठिकाणी आपलं सर्वस्व अर्पण केलं. तिकडे आपले सगळे एफर्ट्स त्या ठिकाणी मात्र पणाला लावले आणि आपल्या संघाला मात्र पहिला विकेट शैलेशच्या स्वरूपात त्यांनी मिळवून दिलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र शैलेश आऊट माघारी परततोय. जरा बॅटरचं नाव सांगा. बॅटर धवल, बॅटर नेम प्लीज. अरे ह्यांना बोललो मी तर हे बोलले नाही. नवीन फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. हितेश पहिला चेंडू. हो परफेक्ट यॉर्कर या वेळेला मोहन मुळे याचा. चांगली फाईट रंगणार आहे या मॅच मध्ये. मात्र एक चांगली रंगत बघायला मिळणार आहे. एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळू शकतो, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, ताकदवर आहेत, ताकदवान आहेत, बलवान आहेत, बलशाली आहेत. एकेरी धावेने मात्र खातं उघडलं गेलंय. पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे. धवल येत आहेत स्ट्राईकवर. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाही, कारण दोन्ही संघ आज पूर्ण ताकदीनिशी इथपर्यंत पोहोचलेत. सेमीफायनल गाठली आणि सेमीफायनलच्या सामन्यादरम्यान आता काय घडणार आहे हे आपल्याला पाहायचंय. दोन्ही टीम तुल्यबळ आहेत, दोन्ही टीम मजबूत आहेत. ओहो परफेक्ट यॉर्कर. पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इकडे हाताळलं जात आहे. नो चान्स टू प्ले. चांगला यॉर्कर पाहायला मिळतोय. या वेळेला फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. धवलच्या बॅटमधून मात्र एक धमाका पाहायला मिळतोय. षटकार. पुन्हा एकदा मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला पाठवलंय. सडक पे कडक. स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. आणि धवलच्या बॅटमधून खडे खडे बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. एक डॉट बॉल टाकला म्हणून काय झालं, दुसऱ्या बॉलवर मी षटकार मारू शकतो हे आज धवलने दाखवून दिलंय. 4 चेंडू झालेत आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सध्या प्रगतीपथावर आहे. सेमीफायनलची मॅच आहे. जो जिंकेल तो मात्र उद्या मेगा फायनल खेळेल. उद्याही 8 संघ खेळणार आहेत. या वेळेला मात्र बॅटची कडा घेतली आहे आणि अपील केली जाते. लाऊड अपील आहे आणि इथे मात्र पंचांकडून या अपीलला मान्यता मिळाली आणि सूरज वाघ पुन्हा एकदा मात्र चांगलं एक्साइटमेंट आणि पुन्हा एकदा सेलिब्रेशन होत आहे टीम स्वामी इलेव्हनचं. उद्या बरोबर सकाळी 9 वाजता पहिली मॅच खेळवली जाणार आहे. सो मी सर्व संघांना विनंती करतोय की आपण सकाळी जो वेळ आपल्याला दिला जाईल त्या वेळेत आपण उपस्थित राहायचं याची आपल्या सर्वांना सूचना केली जाते. बरोबर 8:45 आपण रिपोर्टिंग करा. 9 वाजता सामन्याला सुरुवात केली जाणार आहे. शैलेशच्या विकेट नंतर सेलिब्रेशन झालंय. धवलच्या विकेट नंतर सेलिब्रेशन झालंय. पण अजूनही मोठा बॅटिंग लाईनअप आहे के ईस्ट या संघाकडे.
टॉमने सुद्धा मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. आपण जर पाहिलं तर टॉमला सामनावीराचं पारितोषिक सुद्धा दिलं गेलं होतं. टॉमच्या जोडीला मात्र दुसऱ्या बाजूने हितेश आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. फुलटॉस चेंडू होता, खेळायचा होता बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट पण गेलाय मात्र या वेळेला मिडॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि डायरेक्ट हिट. ओ काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. स्वामी 11 आज मला वाटतं फलंदाजाचं नशीबच खराब होतं. संघाची धावसंख्या सध्या 9. तीन विकेट्स आतापर्यंत गमावलेत. हितेश सुद्धा आउट होऊन माघारी परतलाय. टॉमच्या जागीला नरेश आपण जर पाहिलं तर जोडीला आलाय आणि पवनच्या हातामध्ये मात्र पुढची ओव्हर मला वाटतं या ठिकाणी सोपवली जाणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिला चेंडू मनगटी फटका तिकडे खेळला गेलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र मिड विकेट कडून फिल्डर येतोय. एकाच धावेवर मात्र टॉमने या ठिकाणी यश मिळवल्यानंतर मात्र कुठेतरी हार थांबवलंय स्वतःला. त्या ठिकाणी मात्र संयम ठेवलाय. नुकतेच विकेट्स गेले त्यामुळे थोडंसं संयमी खेळ करणं गरजेचं आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळणं महत्वाचं समजावं लागेल. आता विकेट वाचवून क्रिकेट खेळणं हे सध्या के ईस्ट या संघासाठी खूप महत्वाचं मानलं जाणार आहे. पवन शुक्ला पुन्हा एकदा मात्र बॅटची आतली कडा घेतली होती आणि बॉल मात्र सरळ यष्टीरक्षक सूरज वाघ यांच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल 1 धाव आली. दुसऱ्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडून सांगता होतीये. दुसरं षटक मात्र सध्या सुरू झालेलं आपण बघतोय. पवन शुक्ला राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुल करायचा प्रयत्न तिकडे केला गेलाय पण विकेट किपर सूरज वाघ आता मात्र बॉलवर धावतायत आणि इथे डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न नाहीये. कॉलिंग मध्ये चुकी झाली आहे, गडबड झाली आहे आणि इथे आणखीन एक विकेट आली आहे. आणखीन एक धक्का लागतोय. आणखीन एक कम्युनिकेशन गॅप आपल्याला पाहायला मिळतोय दोन फलंदाजांमध्ये आणि फलंदाज बाद. टॉमला मात्र माघारी परतावं लागतंय. एक रन कंप्लीट झाली आहे. सेकंड रनला मात्र विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपात. नवीन फलंदाजीसाठी मात्र आता कोण येते बघूया. बॅटर प्रकाश
या वेळेला मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तिकडे मात्र एक्स्ट्रा कव्हरला आहेत. एका धावेवर समाधानी राहावं लागेल. धावसंख्येचा आकडा आपण जर पाहिलं तर स्कोर कार्डवर चुकीची दुरुस्ती. पवन शुक्ला बॉलिंग मार्कवर. सिद्धेश मात्र तिकडे अपील करतायत, आवाज दे. पाच चेंडूंचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकातून शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आणि या वेळेला मात्र बॉल पाठीमागच्या बाजूला चाललाय. तिकडे मात्र फिल्डर आहेत आणि हा चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा आलेत. चौकारासोबत मात्र ओव्हरची समाप्ती. शेवटचा बॉल मात्र या ठिकाणी थोडासा जास्त बाउन्स होऊन विकेट किपरच्या डोक्यावरून पाठीमागे गेला. फिल्डरला बॉल अडवताही आला नाहीये. चौकारासोबत मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद धावसंख्या झाली ती 16 धावा. 16 with the loss of 4 wickets after second over. 8ची सरासरी आहे. अशाच सरासरीने मात्र धावफलकावर धावा येत राहिल्या. अनिल हडियाळ यांना मी विनंती करतो, जर आपण व्यासपीठावरती यायचं जिथे कुठे असाल. अनिल हडियाळ गोलंदाजीसाठी अरविंद. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 4 गडी बाद 16 धावा. स्ट्राईकवर नरेश. पहिला चेंडू या वेळेला मात्र काय जबरदस्त रिव्हर्स स्वीप खेळला जातोय. सिद्धेश कडून मात्र थ्रो केलाय. सरळ जातोय तो सूरजच्या हातामध्ये आणि बॉल पाठीमागे जातोय. 1 धावेला दुसऱ्या धावेत मात्र परावर्तित करण्याची संधी मिळाली तिकडे फलंदाजांना. आणि या ठिकाणी मात्र सन्माननीय पाटील सरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. तसेच संदीप चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. वाघमारे सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. सर्वांना मी विनंती करतोय आपण सर्वांनी व्यासपीठावरती या. आपल्या सर्वांचं आज स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे सर. व्हेरी वॉर्म वेलकम सन्माननीय पाटील सर, सन्माननीय वाघमारे सर आणि सन्माननीय संदीप चव्हाण सर. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. आज या ठिकाणी मात्र बुरहान मुंबई महानगरपालिका ए वॉर्डच्या माध्यमातून मात्र आपण हा संविधान चषकाचा खेळ या ठिकाणी बघतोय. आज सकाळपासून स्पर्धेला सुरुवात झाली आणि तेव्हापासून शेवटची मॅच आता सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगते. सेमीफायनल. हो हो हो, चांगला फटका आहे. हा झोपला शॉट आहे. सुनील कुमार यादवने इन्व्हेंट केला तो सुपला शॉट आणि इथे मात्र आता झोपला शॉट, पडला शॉट, काही म्हणा त्याला, पण फटका चांगला आहे. 4 धावा वेळेत देऊन जातोय. 214 असा आकडा. 214. पहिल्या 3 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या चौकारासोबत जाऊन पोहोचते ती 23. पहिल्या इनिंगचा खेळ, पहिल्या डावाचा खेळ या शेवटच्या सामन्यामधून आज सेमीफायनलच्या मॅच मधून प्रथमतः बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळणारा संघ आहे के ईस्ट आणि त्यांच्या विरोधात मात्र स्वामी 11. पुन्हा एकदा मात्र रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न तिकडे केला जातोय. सूरज वाघ त्या ठिकाणी वाघासारखा अगदी धावलाय बॉलवरती. लेग बायच्या स्वरूपातल्या धावा आहेत.
लेगबायच्या स्वरूपातून मात्र एकंदरीत 3 धावा धावून काढल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर पुढे सरकते ती 26 या धावसंख्येवरती 26. स्पर्धेचा आनंद घेत आहेत सन्माननीय पाटील साहेब, सन्माननीय संदीप चव्हाण साहेब आणि सन्माननीय वाघमारे सर. त्यांचं नुकतंच व्यासपीठावरती शुभागमन झालं. थोडासा वेळ का होईना पण सेमीफायनल बघण्यासाठी आज साहेब या ठिकाणी आपल्या कामातील अमूल्य वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर आपलं मनपूर्वक धन्यवाद. या वेळेला मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, एक जबरदस्त स्ट्रोक केलाय नरेशने आणि आता मात्र कुठेतरी धावसंख्येला आकार येऊ लागलेला आहे. सुरुवातीला मात्र बॅक टू बॅक विकेट्स येताना आपण पाहिले 25 इंटरव्हल नंतर, पण आता मात्र नरेश आणि त्यांच्या जोडीला प्रकाश या दोन्ही फलंदाजांनी मात्र आता चांगली भागीदारी बनवायला सुरुवात केली आहे. 30 धावा टीमच्या पूर्ण होत आहेत. 30 शेवटचा चेंडू मात्र या ओव्हरमधला शिल्लक आहे. यानंतर आणखीन एक ओव्हर म्हणजे ऍटलिस्ट 40-45 धावांपर्यंत आपण धावा अपेक्षित करू शकतो आणि एक चांगली फायटिंग टोटल कुठेतरी लावण्याचा प्रयत्न या धावफलकावरती तो नरेश आणि प्रकाश यांचा. ओ हो 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 हो, ला जवाब, नो वन, व्हॉट एन एक्झिक्युशन. काय बॅटिंग करतायत नरेश आज. आपल्या टीम साठी मात्र तारणहार बनलेत. शेवटचा चेंडू होता त्यावर आला षटकार आणि संघाची धावसंख्या 36. 3 ओव्हरची समाप्ती, 4 गड्यांच्या मोबदल्यात 36. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सिद्धेश अली त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तरी अगोदर गोलंदाजी करताना अरविंद थोडासा महागडा ठरला आणि सिद्धेश या वेळेला मात्र कॅप्टन संघाचे संघनायक आता मात्र बॉलिंगसाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. के ईस्ट या संघाला मात्र कुठेतरी सावरण्याचं काम नरेशने केलंय. अगदी काय जबरदस्त फटकेबाजी आपण पाहिली नरेश कडून. स्पेशली आपण जर पाहिलं तर त्याने भर जास्त दिलाय तो स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्यावरती. डीप स्क्वेअर लेग म्हणा, बॅकवर्ड पॉइंट म्हणा, या दिशेला मात्र सर्वात अधिक फटके त्याने खेळलेत. 3 ओव्हर समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 36 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगला स्कोर, एक फायटिंग टोटल या ठिकाणी आता मात्र उभारण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. एका बाजूने प्रकाश सुद्धा त्याला चांगली साथ देतोय. एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी आता यशस्वी होताना दिसतोय. पहिल्या 4 विकेट नंतर सुद्धा आज त्याने आपला आत्मविश्वास खालावून दिलेला नाहीये. या वेळेला प्रकाशने सुद्धा आपले हात खोललेत आणि प्रकाशने सुद्धा बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. जबरदस्त स्ट्रोक आणि संघाच्या धावसंख्येचा आकडा मात्र 40+ आपल्याला पाहायला मिळतोय. 42 धावा. 6चा पाडा मात्र वाचायला सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवरती मात्र गोलंदाज सिद्धेशचं भव्य स्वागत त्या ठिकाणी केलं गेले प्रकाश कडून. 2 चौकार आणि 1 षटकार आतापर्यंत प्रकाशच्याही बॅट मधून आलेत. या वेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धावेची घोषणा केली जाते. आज दिवसभर आमच्या पंचांनी सुद्धा खूप चांगलं काम केलंय. अतिशय तटस्थ अशी पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून बजावली गेली आहे. पण या वेळेला मात्र चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन होताना आपल्याला बघायला मिळतंय आणि रनआउट. प्रकाशची विकेट आली आहे. चला लवकरात लवकर नवीन फलंदाज पाठवायचा आहे. सलीम आलेत बॅटिंगला प्रकाशच्या जागेवर. नरेश आपल्या स्ट्राइक स्वतःकडे घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते. प्रकाशला विकेट गमावावी लागली
आणि त्याची जागा घेण्यासाठी आता मात्र मैदानावरती सलीम. आपल्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण आपल्या मोबाईलवरती सुद्धा बघू शकता. ज्यांना मैदानावरती येणं शक्य नाहीये ते आपल्या श्री इव्हेंट्स या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचा घर बसल्या ऑफिसमध्ये बसल्या बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकतात. ओ या वेळेला मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करायचा प्रयत्न तिकडे नरेश कडून, पण डीपला तिकडे प्रोटेक्शन आहे, फिल्डर आहेत. नरेश स्ट्राईक स्वतःकडे घेण्याच्या प्रयत्नामध्ये असेल आणि सलीमला मात्र आपली विकेट या ठिकाणी गमावावी लागते. चार षटकांचा सामना, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 44 धावा धावफलकावर आहेत. 44 रन्स, 44 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. हा 3 चेंडू बाकी आहेत, माफ करा. एक वाईट बॉल हाताळला गेला होता सिद्धेश कडून. बॅटिंगसाठी आकाश दाखल जात होताना आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. नरेश मात्र स्ट्राईक सातत्यपूर्ण आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याला माहिती आहे त्याकडे आत्मविश्वास आहे, ताकद आहे, क्षमता आहे. एक बॉल मध्ये तो 6 काय 3 बॉल 3 षटकारही ठोकू शकतो. आणि अशाच पद्धतीने मात्र या वेळेला बरोबर गॅप मध्ये फटका खेळून काढलाय. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर विकेट नंतर चौकार आलाय नरेशच्या बॅटमधून. हा कॉन्फिडन्स आहे नरेश मध्ये की भले बाकीचे फलंदाज आउट झाले असले तरी मी एकटा मात्र या टीमला बास आहे. किती बी समोर येऊन द्या त्यांना, एकटा बास. अठ्ठेचाळीस धावा. या वेळेला मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही घडवून आणता आला. निर्धाव चेंडूने सांगता होती 5 चेंडू मात्र षटकातले पूर्ण होतील आणि शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक राहिलेला दिसतोय. त्या एका बॉलची किंमत पण खूप मोठी आहे. एक बॉल मध्ये षटकार ठोकला तर 6 धावा मिळतील. 48, 48 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक राहिला, 48 धावा. आणि अशा पद्धतीने मात्र आता पहिल्या 4 षटकांचा खेळ, पहिल्या इनिंगचा खेळ, मॅचचा पूर्वार्ध मात्र समाप्त झालेला आपण पाहिला. मॅचच्या मध्यानामध्ये छोटासा एक ब्रेक घेऊ आणि लगेचच मॅचच्या उत्तरार्धाला सुरुवात करू आणि त्यानंतर मात्र त्या उत्तरार्धामध्ये हा सामना जिंकण्यासाठी मात्र स्वामी इलेव्हन संघाला आज 12:15च्या सरासरीनं म्हणजे 12.25च्या रिक्वायर्ड रन रेटनं मात्र बनवाव्या लागतील त्या धावा. 49, 49 टू विन.
आयोजन या ठिकाणी अति आनंदामध्ये उत्साहामध्ये संपन्न होत असताना या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आयुष्यमान आबासाहेब वाघमारे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील आपले सुपरवायझर आदरणीय पाटील सर. मी यांना विनंती करतो बंधूंनो सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. वाघमारे सरांसाठी जरा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याचप्रमाणे आयुष्यमान संदीप चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाची खूप अशी शोभा वाढवत आहेत. त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन शाल देऊन सन्मान करतील पाटील सर. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खरोखर सर आपण आलात या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. आम्ही मोटार लोडर चौकी सकाळपाई आमचे सर्व कामगार बंधू मुकादम बंधू आणि आमचे आदरणीय सर मिलिंद जाधव सर या सर्वांच्या वतीने आपले खूप खूप स्वागत आणि धन्यवाद. हा प्रज्योत लाखन आपल्याला विनंती आहे, त्या बाजूला आपल्याला जी लहान मुलं बसली आहेत त्यांना जरा थोडं मागे घ्या. तिकडे सुद्धा त्या कॉर्नरला सुद्धा तुमच्या उजव्या बाजूला इथे या जाळीजवळ गेट जवळ जे बसलेत त्यांचं बोलतोय. 49 धावांचं आव्हान आहे. केडी बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. फिल्डिंगसाठी मात्र आपण जर पाहिलं तर टीम रेडी आहे, पण बॅटिंगसाठी मात्र एका बाजूने आपण जर पाहिलं तर सचिन आणि मंगेशची जोडी मैदानावर दाखल झाली आहे. पहिलाच बॉल यावेळेला मात्र रिव्हर्स करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. ऍटलिस्ट बॉलला रीड करण्याची गरज होती. इनिंगचा व्हेरी फर्स्ट बॉल मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट या ठिकाणी असफल अयशस्वी, पण दुसरा अटेम्प्ट मात्र या ठिकाणी नक्कीच कॉन्टॅक्टमध्ये बॉल आला, पण प्रॉपर टायमिंग नाही झालं. मिडल ऑफ द बॅट नाही होत आहे बॉल. थर्डमॅनच्या दिशेला जातोय. तिकडे मात्र एक सिंगल काढली जाते, एक सिंगल अर्जित केली जाते. संघाच्या धावफलकाचा आकडा आता मात्र सुरू होतोय. 49 धावांचा खऱ्या अर्थाने हा पाठलाग. केडीच्या पुढच्या बॉलसाठी मात्र स्ट्राईकवर मंगेश येतोय. फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला गेला होता. फुल टॉस बनला आणि फुल टोल वसूल झाला. युथोन युनियन क्रिकेट क्लबच्या डगआउट मध्ये पुन्हा एकदा मात्र चेंडूला पाठवलंय आराम करण्यासाठी. षटकार येतोय. तीन चेंडू आणि 7 धावा. स्वामी 11 सुद्धा इतक्यात हार मानणारी टीम नाहीये. भले लक्ष थोडंसं मोठं आहे. 24 बॉल मध्ये 49 म्हणजे निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा असंच काहीच समीकरण आहे. पुन्हा एकदा मात्र या वेळेला काव कॉर्नरला तिकडे बाउंड्री थोडीशा लांब आहेत आणि चुकी घडली आहे. झेल हातातून निसटलाय. जीवनदान मिळतंय ते मंगेशला आणि या जीवनदानासोबत 2 धावा धावून सुद्धा काढल्या गेल्यात आणि संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल ती आता 9. अजून 40 धावा. चार चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. 20 बॉल 40. या वेळेला सुद्धा लोअर फुल टॉस आणि त्यावरही धावा आल्यात 4. येतोय हा खणखणीत संविधान चषक चौकार आणि चौकारासोबत मात्र डबल डिजिट मध्ये स्कोर जाऊन पोहोचेल 13 धावांवर. एकोणीस चेंडू आणि 36 धावांची आता मात्र गरज आहे. 49चं टार्गेट आहे. केडी मात्र आता थोडासा विचारात पडलाय. कान मंत्र दिले जात आहेत. थोडासा आत्मविश्वास दिला गेलाय. शेवटचा चेंडू आणि त्यावरही मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये टॉमच्या हातामध्ये झेल सोपवून
माघारी परततील मंगेश. पहिला विकेट गमावलाय स्वामी इलेव्हन संघाने शेवटच्या चेंडूवरती. फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होईल आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या मात्र शेवटला यश मिळालं आणि तिथून मात्र स्कोर जर आपण पाहिलं तर स्थिरावला तो 13 या धावसंख्येवर. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये मात्र आता जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता असेल. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 13 धावा आल्या पहिल्या षटकातून. अरविंद येत आहेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये स्वामी इलेव्हन संघाकडून. स्वामी इलेव्हन संघाने मात्र खूप चांगली कामगिरी केली आज दिवसभरामध्ये. अगदी एक शिस्तबद्ध संघ म्हणून पाहायला मिळाला स्वामी इलेव्हन. नाही घे तू तुला ज्याने बॉलर कोण आहे बॉलर बॉलर काय तू त्यांना सांगितलंच नाही सीओडी सलीम आलेत बॉलिंग मार्कवर. दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकादरम्यान 13 धावा आणि 1 विकेट आलेली आपण पाहिली. आता 18 चेंडू आणि 36चं समीकरण. पुन्हा एकदा मात्र निम्मे चेंडू आणि दुप्पट धावा असं काहीच चिन्ह या ठिकाणी बघायला मिळते. समीकरण इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं या मॅचचं. या वेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून काय जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय सचिनच्या माध्यमातून. लाजवाब फटकेबाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलीमच्या पहिल्याच बॉलवरती मात्र या ठिकाणी आपण जर पाहिला तर जबरदस्त असा फटका. आखूड टप्प्याचा बॉल. या वेळेला मात्र अगेन्स्ट विथ टर्न खेळायचा प्रयत्न होता. मिस टाइम फटका येतोय. मिस टाइम स्ट्रोक सोबत मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या गेल्या आहेत. लास्ट मॅच ऑफ द डे. संघाची धावसंख्या झाली आहे ती आता 8 धावांसोबत संघाची टोटल स्कोर 21 धावा. दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव आली आहे. टोटल 49 बनवायचे. 12.25 रिक्वायर्ड रन रेटनं सुरुवात करायची होती. सुरुवातीला 13 आले आणि याही मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर चांगली फाईट बघायला मिळण्याची शक्यता आहे. आणि या वेळेला सचिन अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कलटी. काय फटका खेळलाय. पाहावा पाहावा आणि पाहतच राहावा असा हा फटका सचिनच्या बॅट मधून येतोय. चांगली फाईट बघायला मिळणार नक्कीच. चला थोडीशी घाई करा. चर्चा करण्यात जास्त वेळ घालवू नका. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 27 धावा. चांगला पाठलाग चालू आहे. अजूनही मात्र सामना जिंकण्यासाठी 22 बनवायचे. 15 चेंडू आणि 22 धावा असं हे समीकरण आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. सलीम पुढच्या बॉलसाठी मात्र सज्ज झालाय. आता करू नका. मॅच संपू दे. आता नको. मॅचच्या नंतर पुढे पुढे पुढे. निर्धाव चेंडूने समाप्त झालेला चेंडू पाहिला. अगदी 4 चेंडू 6-2 6-0
एकंदरीत 14 धावा या चेंडूंवरती आल्यात. 4 चेंडू आणि 14 धावा. परत एकदा मात्र बॉल थर्डमॅनच्या दिशेला आणि अलॉंग विथ द कार्पेट बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. संघाची धावसंख्या मात्र 31. 18 धावा बनवायचे. 13 चेंडू आणि 18 धावा. आणखीन एक षटकार मात्र मॅच मध्ये आता ट्विस्ट आणू शकतो. सलीम पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न, परंतु यावेळेला चांगला संपर्क नव्हता झाला बॅट आणि बॉल मध्ये. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांअखेरीस संघाची धावसंख्या 1 गड पुढे सरकते. 32 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडूंमध्ये अजून 17 धावांची आवश्यकता आहे. पाणी घेऊन जा, लवकर जा. आकाश आलेत बॉलिंग साठी. 12 चेंडू आणि 17 धावांचा पाठलाग आता मात्र सुरू होतोय. चांगल्या फॉर्म मध्ये आहेत आज फलंदाज सचिन. ऐका ते आता तुम्ही तो ढिगला मारलाय ना तो भरून घ्या आणि आपला तो गेट आहे ना त्याच्या बाहेरचा तो आजूबाजूचा काय असेल तर ते बघून घ्या आणि मधला जो रोड आहे तो बघून घ्या. इथं आतमध्ये काय काम नाही आता सध्या तरी. ठीक आहे चला ओके. हा भरून घ्या तो मारलाय तो. ओ यावेळेला मात्र फटका फसलेला दिसतोय. नरेश आहेत बॉल खाली आणि इथे मात्र आता पुन्हा एकदा विकेट आली आहे. मॅच मध्ये मात्र आता या ठिकाणी ट्विस्ट येते. मॅच मध्ये आता कमबॅक होऊ शकतो या इथून के या संघाचा, कारण सचिन सारखा फलंदाज या वेळेला बाद झालाय ज्याच्या बॅटमधून बरेच रन आले. जवळपास 20 धावा या सचिनच्या बॅटमधून आल्यात आणि आता बॅटिंगसाठी मात्र पवन शुक्ला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वामी 11 संघाकडून 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी येतील. 11 चेंडू आणि 17 धावांची आता मात्र गरज आहे. या वेळेला आल्या आल्या पवनने आपले हात खोलण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पहिल्याच बॉलवरती चौकार. पहिल्याच बॉलवरती इरादा आपला दाखवून दिलाय. असं वाटलं की पवन येताना डगआउट मधूनच पुन्हा एकदा यॉर्कर लेन. पुन्हा एकदा मात्र लॉंग ऑफच्या दिशेला बॉल जाताना पाहायला मिळेल. पहिली धाव वेगाने घेतली आहे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि त्या दोन्ही धावा यशस्वी होत आहेत. एक चौकार एक डबल. 2 मध्ये 6 आलेत. आता 9 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 9 चेंडूंमध्ये स्कोर जर आपण पाहिला सध्या तर 38 आहे. त्यामुळे 11 धावांची आता मात्र गरज आहे. यावेळेला इम्प्रोवाइज करायचा प्रयत्न. चोरट्या धावेच्या नादामध्ये मात्र या ठिकाणी
अंपर इथं आहे, थर्ड अंपर इथं. झुमिंग झुमिंग झुमिंग. बघा थर्ड अंपर काय आहे, ओके ना. थर्ड अंपरचा फोन आला. हॅलो सर. अरे ये थर्ड अंपर इधर रहना, तू क्या किधर रहता है. दोन नाही एकच धाव. 4 चेंडू पूर्ण होत आहेत, मात्र या ओव्हर मधले धावसंख्येच्या आकड्यात बदल घडतोय. धावसंख्या मात्र आता 40 धावा, 39 धावा, माफ करा 39 धावा. 10 धावांची गरज आहे. 8 बॉल मध्ये 10. स्टेप आउट होऊन खेळलेला फटका तिकडे मात्र एक्स्ट्रा कव्हरला आणि विकेटचं पतन. सँडी बॅटिंग साठी मात्र मैदानावर दाखल होताना पाहायला मिळतोय. अरविंद आउट होऊन माघारी परतलाय. अरविंदची जागा घेण्यासाठी मात्र आता सँडी दाखल होतो मैदानामध्ये. त्यांच्या जोडीला मात्र पवन शुक्ला. उद्या सकाळी बरोबर 9 वाजता स्पर्धा सुरू होणार आहे. त्यामुळे पहिली मॅच ज्या दोन टीम मध्ये आहे त्या दोन्ही टीमला एक सूचना आहे की बरोबर आपण सकाळी 8:30 ला रिपोर्टिंग करायचंय. या वेळेला मात्र समोर फटका खेळला गेलाय. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटकांखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 40 धावा आणि जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सेमीफायनलचा सामना कसा असावा तर हा असा असावा. सामना जर बरोबरीत सुटला, स्कोर जर इक्वल झाला तर सुपर ओव्हर खेळावी लागणार आहे, याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? इथे आमच्या व्यासपीठावरती तरी सर्वांची अशी इच्छा आहे की एखादी सुपर ओव्हर आज बघायला मिळावी. बॉलिंग साठी मात्र आता कोण येणार? मला वाटतं टॉम कडे ही ओव्हर सोपवली जाणार आहे. निर्णायक ओव्हर असणार आहे या स्पर्धेची. ही एक ओव्हर मात्र तुम्हाला मेगा फायनल मध्ये पोहोचवू शकते किंवा मग तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकते. आता या धावा रोखल्या जातील की ठोकल्या जातील, बचेगा या बनेगा, हा सर्वांना प्रश्न पडलाय. कोड्यात टाकलाय सर्व प्रेक्षकांना. दोन्ही टीम वरती सारखाच प्रेशर आहे, दोन्ही टीमवर सारखंच दडपण आहे. चला जाऊया शेवटच्या ओव्हरकडे. टॉम गोलंदाजी मार्कवरती आणि फलंदाजीसाठी स्ट्राईकवर सँडी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती तरी रन नाही मिळणार आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. लेफ्ट आर्म स्पिन. काही घडू शकते या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मात्र चांगली फिरकी बघायला मिळतीये आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. आता मात्र 4 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 4 मध्ये 9 बनवायचे आहेत. स्ट्राईक मात्र आता जाते ती पवन शुक्ला यांच्याकडे.
सुपर ओव्हर होणार का? सुपर ओव्हर बघायला मिळू शकते का? आता पवन शुक्ला आणि टॉम आमने सामने आहेत. बघूया काय घडतंय या दोन धुरंधर फलंदाजांच्या टक्कर मध्ये. लीला खा लेता रे. लास्ट में बैठ गया, सब जमा हो गया. पहिला बॉल आणि या वेळेला 6 धावा. जबरदस्त स्ट्रोक होता. व्हॉट अ शॉट. आता 3 चेंडू आणि 3 धावा. ये त्यांना एक गाणं वाजवूया, नाचूया जरा त्याला फायनलला गेल्यावर. स्वामी 11 अशा टायमाला मात्र हा फटका खेळल्यानंतर नक्कीच असं वाटतं की ते म्हटलं जातं ना की अशक्यही शक्य करतील स्वामी. आता प्रेशर बनवलंय, प्रेशर वाढवलंय बॉलर वरचं. बोल आहे का? बोल ना बाय. पवन शुक्ला पाणी पाणी का पैसा? स्लोअर वन डिलिव्हरी आहे आणि या सकट हा सामना आणि मेगा फायनल गाठली आहे ती टीम स्वामी 11 ने. गाणं लाव सचिन. मनपूर्वक अभिनंदन टीम स्वामी 11. व्हॉट बॅटिंग बाय पवन शुक्ला. अँड के ईस्ट हा संघ या स्पर्धेतून बाद होतोय, परंतु हरकत नाही, चांगला खेळ केलाय के ईस्ट या टीमने सुद्धा. हा पण एकच मिनिट. के ईस्ट टीमला विनंती आहे उद्या थर्ड प्लेस साठी तुम्हाला सुद्धा यायचंय, कारण थर्ड प्लेस साठी आपली उद्या एक मॅच होणार आहे. हा आपल्याला सूचना आहे की उद्या आपल्याला जी वेळ दिली जाईल त्या वेळेत आपण यायचंय थर्ड प्लेसच्या मॅच साठी. हा डीजे